आज आपण फक्त 3 बटाट्यापासून 2 वेगवेगळ्या प्रकारचे कटलेट्स बनवणार आहोत. रेसिपी अतिशय मस्त आहे. खूप कुरकुरीत क्रंची असे हे कटलेट्स बनतात. लहान मुलांना काय पण मोठ्यांना सुद्धा खूप आवडतील. एकदम कुरकुरीत हे कटलेट्स बनतात. दोन्ही प्रकारचे कटलेट्स तुम्हाला दाखवते. बघू शकता एकदम क्रंची असे हे कटलेट्स बनवून तयार झालेले आहेत. असेच कटलेट्स आपल्याला बनवायचे आहेत. चला तर वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात. सांगितल्याप्रमाणे मी 3 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कुकरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. त्याच्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे आणि आता हे कुकरमध्ये ठेवून याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही कुकरच्या शिट्ट्या होतील तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊयात. मी इथे एक बाउल घेतलेला आहे. त्या बाउलमध्ये 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे आणि 1.5 चमचा मैदा घेतलेला आहे मी इथं. आता याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि याची आपण स्लरी बनवून घ्यायची आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच मी कन्सिस्टन्सी याची. बघू शकता या पद्धतीने आपण एक स्लरी बनवून घ्यायची आहे. आता हे बाजूला ठेवून देऊयात. आपल्याला इथे 7 ते 8 ब्रेड स्लाइस लागणार आहेत आणि सुरीच्या मदतीने याच्या कडा काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. या कडांचा वापर सुद्धा या रेसिपीमध्ये आपल्याला करायचा आहे. सगळ्या ब्रेडचे स्लाइसचे कडा अशा आपण काढून घेणार आहोत. आता लाटण्याच्या मदतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या प्रकारे आपण थोडंसं हे ब्रेड लाटून घ्यायचे आहे. त्याच्यामुळं आपले कटलेट्स बनवायला खूप सोपे जातील. बघू शकता एकदम पातळ झालेला आहे आणि फोल्ड सुद्धा एकदम छान होत आहे. आता आपण जे ब्रेडचे काट काढून घेतले होते हे आपण काय करायचं आहे, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये याचे तुकडे घालायचे आहेत आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे आपले ब्रेड क्रम्स तयार होतील. आपल्याला ब्रेड क्रम्स बाहेरून विकत आणायची अजिबात गरज नाही. बघू शकता व्हिडिओमध्ये मस्त असे ब्रेड क्रम्स तयार झालेले आहेत. आपण बॉईल केलेले बटाटे असे चमच्याच्या मदतीने किंवा हाताच्या मदतीने सुद्धा स्मॅश करून घ्यायचं आहे. आपल्याला यापुढे यामध्ये मसाले घालायचे आहे. 1 चमचा धनेजिरे पावडर, ब्लॅक पेपर पावडर पाव चमचा, चाट मसाला अर्धा चमचा आणि लाल तिखट 1 चमचा घालायचा आहे आणि कॉर्नफ्लॉवर 2 चमचे घालायचे आहेत. त्याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आहे. तुमच्या आवडीने तुम्ही मसाले अजून कमी जास्त सुद्धा करू शकता. आमचूर पावडर सुद्धा घालू शकता. आता हे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट राहिली होती तर ते सुद्धा आपण अर्धा चमचा घालूयात. तुम्ही याच्यामध्ये आमचूर पावडर सुद्धा घालू शकता. आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करायचं आहे. आता बघू शकता एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता हातावरती थोडंसं तेल घ्यायचं आहे. तेल सगळ्या हाताला असं लावून घ्यायचं आहे आणि या बॅटरमधला थोडासा बॅटर असं हातावरती घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीनं या कटलेटचा आकार बनवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. याच पद्धतीनं दुसरं सुद्धा आपण बनवून घेऊयात. अजिबात हाताला चिटकत नाही. एखादा थेंब तेलाचा लावायचा आणि या पद्धतीने सगळे कटलेट्स आपण बनवून घेतलेले आहेत. बघू शकता मस्त असे कटलेट्स बनवून तयार झालेले आहेत. अजून पुढची कृती करायची आहे ज्याच्यामुळे कटलेट्स एकदम क्रंची होतील. आता आपण काय करायचं आहे, आपण जे ब्रेडचे स्लाइस लाटून ठेवले होते त्याच्यामध्ये हे कटलेट्स घालायचं आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीनं रोल करायचं आहे. आणि आता आपण जी स्लरी बनवून ठेवली होती कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची, ती अशा पद्धतीने बघा लावून घ्यायची आहे आणि याचा रोल असा बनवून घ्यायचा आहे. आता हे परत एकदा कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याच्या जो स्लरी बनवली होती त्याच्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे. आता हे डीप केल्यानंतर आपण जे ब्रेड क्रम्स बनवले होते त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने घोळवून घ्यायचं आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने सगळ्या बाजूने हे असं ब्रेड क्रम्स लावून घ्यायचं आहे. आता या पद्धतीनं आपण अजून एक कटलेट्स बनवून घेऊयात.
माझे ब्रेडचे कटलेट्स बनवून तयार आहेत. आता आपण ब्रेड न वापरता कटलेट कसे बनवायचे हे आपण बघूयात. आपण जे बटाट्याचे कटलेट्स बनवून ठेवले होते ते कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याच्या या स्लरीमध्ये बुडवून नंतर ब्रेड क्रम्समध्ये असं घोळवून घ्यायचं आहे. याच पद्धतीने दुसरं सुद्धा आपण करून बघूयात. सेम पद्धतीने करायचं आहे, काही फरक नाही. याच्यामध्ये फक्त आपण ब्रेड वापरलेला नाहीये. हे सुद्धा एकदम कुरकुरीत होतात, खूप छान होतात. याच पद्धतीने सगळे बनवून घेऊयात. आता गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आपण हे कटलेट्स एकदम डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हे कटलेट्स तळून घेणार आहोत. हे कटलेट्स अजिबात ऑइली होत नाहीत. ब्रेडचे कटलेट सुद्धा ऑइली होत नाहीत, खूप छान लागतात. एकदम कुरकुरीत क्रंची असे हे कटलेट्स तुम्ही नक्की बनवा. रेसिपी थोडीशी मोठी आहे, पण एकदा ही रेसिपी बनवल्यानंतर तुम्ही नक्की वेळ काढून ही रेसिपी बनवणार. खूप छान टेस्ट येते या कटलेट्सला. बघू शकता एकदम मस्त असा कलर आलेला आहे. तर हे कटलेट्स आपण काढून घेऊयात. हे ब्रेडचे कटलेट्स आपण तळून घेतलेले आहेत. आता विदाऊट ब्रेडचे कटलेट जे बनवले होते ते सुद्धा आपण तळून घेऊयात. दोन्ही कटलेट खायला खूप छान लागतात. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली का नाही ते. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलसुद्धा प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. कमेंटसुद्धा करायला अजिबात विसरू नका. रेसिपी कशा होतात हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि कधीतरी अशा चमचमीत पदार्थ नक्की ट्राय करा. परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओज बघत राहा. बाय.